नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या फ्रेंड्स, फॅमिली आणि माझे सगळे सबस्क्राईबना मन भरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि मंडळी, फार्म हाऊसवर जी मजा केलेली आहे तुम्ही नक्की बघा. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल, शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, स्वागत करते आपल्या चॅनलवर. आणि मंडळी, आज आम्ही आलो आहोत डहाणूला. फार्म आहे इथे, एक आपली वाडी आहे आपल्या एक दादाची, त्यांच्या घरी आपण आलेले आहेत. आणि आज 24 चा लास्ट दिवस आहे. एन्जॉय करते सगळे. ठिकाणी आपण नॅचरल पद्धतीने जेवण बनवतोय, चुलीवरचं जेवण. आज काय आपण बघतो फक्त गॅसवरती वगैरे मुंबईमध्ये किंवा सह्याच्या ठिकाणी आपण चुली ही पेटवतच नाही, त्यामुळे आपले जेवण सात्विक बनत नाही. आज आपण चुलीवरचं सगळं काय इथे बनवतोय. चिकन बनवतोय, व्हेजिटेबल सुद्धा आपण चुलीवरती बनवतोय, भुजिंग सुद्धा चुलीवरती बनवतोय. आणि हे चुलीवरचे जेवणाचा स्वाद आणि थंडी वाटतं ना, त्याच्यामध्ये मस्तपैकी कम्युनिकेशन आहे. चुलीवरची आपल्याला शेकोटीही लागते आणि जेवणही टेस्टी लागते. तर रांडेकाई वाडीमध्ये हीच खासियत आहे की आपल्याला चुलीवरचं जेवण जेवायला मिळते. बघू शकता, ते व्हेजिटेरियन आहे आणि आपण स्वतः केलेले आहे. छान हे आता बनतंय. दादांनी हे केलंय मस्त छान. हे झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवते. बनवत आहे का शिकवत आहे? चुलीवरची जेवायची मजाच वेगळी असते मंडळी. तुम्ही बघू शकता, इथे एका साईडला भात होतोय आणि एका साईडला मस्त चिकन झणझणीत असं. आजचा व्लॉग खूप छान होणार आहे, तुम्ही नक्की बघा. आणि आमची चिल्लर कंपनी आहे आणि आज आम्ही खूप धमाल करणार आहोत. चिकनच खात नाही कधी. काही तुम्ही खातात चिकन? नाही, चिकन नाही खात. व्हेज अंडी ना तुम्हाला? मग एक व्हेज अंडी बनवायची, एक चिकन अंडी बनवायची. काही पडले मामाना तिघांना एक मटकी. आणि मंडळी, ह्याला पोपटी म्हणतात. ह्या वेगवेगळ्या भाज्या आहेत बऱ्याचशा. आणि हे पाळा बघा त्या मडक्यात टाकला जातो अशा पद्धतीने. आणि त्या भाज्यांना सगळं मीठ मसाला लावलं जातं आणि अशा पद्धतीने ते सगळं ठेवलं जातं त्याच्यामध्ये. व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन केले होते आणि ते जमिनीवरती ठेवून, मातीवरती ठेवून आग पेटवली जाते वरून आणि त्या वाफेवरच शिजते ते आगीच्या. हे बघा दादा सेट करतायत. फर्स्ट टाइम खातो ना सर्व, फर्स्ट टाइम बघतो ना. उबाडी अंडीचा प्रकार आपण इथे बनवतोय धानू या ठिकाणी. 31च्या दिवशी 2024 रोजी दांडेकाई वाडीमध्ये दरवर्षी अशा उबाडी अंडीचा प्रकार आपण बनवत असतो आणि सर्वांना त्याचा आस्वाद देत असतो. अतिशय टेस्टी आणि नॅचरल पद्धतीने पाया पाचोया पेटवून अग्निदहन करून ही उबाडी अंडी तयार होते आणि याची चव एकदम जबरदस्त असते. आणि खास सुगन गोजिम हे आपले बंधू आहेत, त्यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे उबाडी अंडी बनवण्याचा. आणि दरवर्षी त्यांच्या हाताने टेस्टी अशी उबाडी अंडी आपण खात असतो. ह्यावर्षी सदाभाऊ अँड फॅमिली, माहीम आणि मुयप्कर आयेकाई परिवार या दांडेकाई वाडीमध्ये आलेली आहे. ठेवलंय ना सगळं जळवायला, त्याच्या खाली ते मडके आहेत आणि आता ते पेटवलं जाईल. आणि त्या आगीच्या ह्याच्यानेच ते पोपटी तयार होते आणि लागतेही खूप सुंदर. मी दाखवतेच तुम्हाला पुढे.
हे चप्रभात पुली आहे चप्रभात या शूटिंग कर मला 2025च्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की श्री कृष्ण भगवान की हे बघा मंडळी, ह्याला पोपटी म्हणतात. हे नॉनव्हेज आहे, ते व्हेज होतं. ह्याच्यामध्ये रताळ, बटाटा, 2-3 प्रकारचे शेंगा असतात, चिकन, कोळपड, सगळं असं भाजलं जातं आधीमध्ये आणि लागते पण खूप सुंदर. हे व्हेज आहे, ते नॉनव्हेज आहे. खूप खाल्लं आम्ही, खरंच खूप सुंदर लागतं, खूपच सुंदर. हे बघा मंडळी, ऑर्गॅनिक म्हणतात ना आपण, ऑर्गॅनिक पद्धतीने शेती ती खूप कमी बघायला मिळते आपल्याला. आणि भाऊ ते स्वतः घरी बनवत आहेत, कुठलाही केमिकल वापरत नाही. आणि अशा पद्धतीने शेती इथे खूप कमी ठिकाणी हे बघायला मिळत आहे. हे बघा, इथे नारळ लावलेले आहेत. इथे हा पेरू आहे.
आणि इथे मागे दुधी लावली होती, आता त्यांनी ते खाली केलंय, दुसरं काहीतरी तिथे लावतील ते. इथे ही सगळी वांगी लावलेली आहेत, बघा किती सुंदर दिसते. त्या साईडला आंबे आहेत मंडळी, किती सुंदर आणि छान वाटते बघा. पण या जीवामृत देतो, शेणखत त्यापासून बनवलेलं. एक खुर्ची बाद झालेली आहे. मी जिंकवली. फायनली मित्रांनो वाडीचा पूर्ण चक्कर मारतोय. खरंच खूप छान छान दादांनी झाडं लावलेली आहेत, फळं फुलं खूप छान, पण त्याला मेहनत ही तितकीच आहे. इथे मेथी लावली आहे, गावठी मेथी जी छोटी असते ती. बघा मित्रांनो, ही सागाची झाडं आहेत, किती सुंदर दिसतात ना. आणि मंडळी फायनली निघतोय घरी जायला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आंखों में आंखें डाल के देखो, एक उमरता हुआ तारा आपके सामने जबरदस्त ऐसा काम करने वाला मुझे किसे होए गुंडा देने लगी तुझे क्या खबर. बाबा दुसरा सॉन्ग घ्या रोमॅन्टिक, नाचू आहे ना. मामी नहीं मिले, तू क्या लगा है? मामी